नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीजमध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला दाखवणार आहेत मुगाचे झटपट असे डोसे। या डोशाच्या बॅटरसाठी आपल्याला फर्मेंटेशनची गरज नाही, म्हणून या डोस्यांना मी झटपट डोसे म्हणते आहे। या डोस्यामध्ये ना मूग आहेत, उडदाची डाळ आहे, त्याचबरोबर मटारसुद्धा घालणार आहे आपण, त्यामुळे प्रोटीननी भरपूर असा हा डोसा बनणार आहे। आणि त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये पालक, कोथिंबीर अशा हिरव्या पालेभाज्यासुद्धा घालणार आहोत, त्यामुळे या डोस्याचे जीवनसत्व किंवा गुण आणखी वाढणार आहेत। तर हे डोसे ना तुम्ही नाश्त्यासाठी खाऊ शकता किंवा मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता। कधी कधी लाईट डिनर करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहेत। कसे बनवायचेत पाहूयात। आपल्याला लागणार आहे 1 कप मूग, अर्धा कप तांदूळ, पाव कप उडदाची डाळ आणि 1 छोटा चमचा भरून मेथीचे दाणे घ्यायचे आहेत। सगळं स्वच्छ धुवायचे, भरपूर पाणी घालायचं याच्यामध्ये आणि 6 ते 8 तासासाठी भिजत घालायचं आहे। तुम्ही जर सकाळच्या वेळेसाठी खाणार असाल तर रात्रभर भिजू द्यात। तर आपली जी डाळ, तांदूळ वगैरे सगळं छान भिजलेलं आहे। तर काय करायचं, यामधलं सगळं साहित्य म्हणजेच मूग, तांदूळ, उडदाची डाळ वगैरे मी मिक्सरच्या जारमध्ये काढून घेते आहे। पाणी नाही ॲड करत आहे मी, जसं गरज असेल त्यानुसार आपण पाणी ॲड करूयात। तर मी ते 15 ते 20 पालकाची पानं घातलेली आहेत, 1 हिरवी मिरची, 3-4 लसणाच्या पाकळ्यासुद्धा घालायच्या आहेत आणि यामध्ये ना मी आता 1 चमचाभर जिरे घालणार आहे। त्याची खूप छान टेस्ट येते डोस्यांमध्ये। आणि त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये पाव कप उकडलेले मटार टाकणार आहे। मटार मी प्रॉपर उकडलेले नाहीत, फक्त उकळून घेतलेत 5 मिनटासाठी आणि हे सुद्धा आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया। मूठभर कोथिंबीरसुद्धा घालायची आहे। मटार, पालक आणि कोथिंबीर हे सगळं ऑप्शनल आहे, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते साहित्य तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करा किंवा हे न घालतासुद्धा याचे डोसे छान बनतात। तर हे सगळं आता मिक्सरला मी बारीक वाटून घेणार आहे। छान आपलं जसं डोश्याचं बॅटर असतं त्या प्रकारेच वाटून घ्यायचं। तुम्ही बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे। तर हे बॅटर मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते आणि त्यामध्ये साधारणतः 1 कपभर पाणी घातलेलं आहे मी। सगळं छान मिक्स करायचं आहे आणि यामध्ये सुद्धा मी आता चवीनुसार मीठ घालणार आहे। फक्त पाव चमचा हळद घालायची, त्यामुळे रंग आणखी खुलून येतो डोस्यांचा। अर्धा चमचा धना पावडर घालायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं। तर आपला जो बॅटर आहे डोशासाठीचा तो तयार आहे। माझ्याकडे वेळ होता म्हणून मी 1-2 तासासाठी हा बॅटर असाच ठेवला होता, पण तुम्ही डिरेक्टली बनवले ना तरीसुद्धा खूप छान बनतात हे डोसे। तर तवा छान तापलेला आहे, त्यावरती मी 1 पळीभर बॅटर घालून घेते, इव्हनली सगळीकडे छान स्प्रेड करून घ्यायचे आणि नंतर हे डोसे खालनं ब्राऊन रंग येऊस्तोपर्यंत, म्हणजे छान सुरेख गोल्डन रंग येऊस्तोपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। वरच्या साईडने तुम्ही तूप, तेल किंवा मग बटरसुद्धा लावू शकता। तर मी ते 1 छोटा चमचा भरून साजूक तूप लावणार आहे आणि डोसा वरच्या बाजूने व्यवस्थित शिजला की पलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचा आहे। तुम्ही फक्त एकाच बाजूने भाजून घेतला तरीसुद्धा चालेल। तर या डोशाबरोबर खाण्यासाठी ना मी हिरवी चटणी बनवते, त्याची रेसिपीसुद्धा व्हिडिओच्या शेवटी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर आपला जो डोसा आहे तो तयार आहे मंडळी। मी फ्लिप करून घेते याला। आणि मंडळी, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर माझ्या चॅनलवर तुम्हाला डोशाच्या आणखी भरपूर रेसिपीज पाहायला मिळतील, म्हणजेच नाचणीचे डोसे, नाचणी आणि मुगाचे डोसे, त्याचबरोबर आपले रेग्युलर इडली डोशासाठीचं बॅटरची रेसिपीसुद्धा आहे। तर चॅनलला व्हिजिट करून त्या सगळ्या रेसिपीसुद्धा ट्राय करा। तर मी हा डोसा सर्व करून घेते। मी हा ब्रेकफास्टसाठी बनवला म्हणून थोडेसे भिजवलेले ड्रायफ्रूटसुद्धा आहे आणि खूप सुरेख बनतो चवीला, त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा। आता आपण ग्रीन चटणी कशी बनवायची ना ते पाहूया। ही चटणी ना उडपीवाल्याकडे जी मिळते ना इडली डोस्याबरोबर, ती चटणी आहे, त्यामुळे नक्की ट्राय करा। मस्ट ट्राय अशी ही चटणी खूप सुरेख बनते चवीला। कशी बनवायची पाहूयात। तर मी इथे बनते चवीला, कशी बनवायची पाहूयात। तर मी इथे कढई तापत ठेवली, कढईमध्ये 1 पळीभर तेल गरम केलेले आहे, त्यामध्ये 1 चमचा भरून उडदाची डाळ घालायची आहे आणि कढीपत्ता घालायचा आहे भरपूर, म्हणजे साधारणतः 10 ते 12 कढीपत्त्याची पानं मी ह्याच्यामध्ये घालते आहे। 1 छोटी वाटी भरून फुटाण्याची डाळ मी इथे घेतलेली आहे। आपल्याला जे ओलं खोबरं, फुटाण्याची डाळ किंवा जे साहित्य आहे ना ते आपण सगळं छोटी वाटी भरून असं माप घेणार आहे।
तर मी ते एक छोट्या साईजचा कांदा जो आहे ना तो सुद्धा स्लाईसमध्ये कट करून घेतलेला आहे आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. ही चटणी ना खरंच खूप मस्त बनते, त्यामुळे नक्की ट्राय करा मंडळी. ही चटणी तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता, म्हणजे इडली, डोसा, ढोकळा. हे सगळं साहित्य छान परतून घ्यायचं, म्हणजे कांदा गुलाबी रंग येऊस्तोपर्यंत हे सगळं परतून घ्यायचं आहे. 3 हिरव्या मिरच्यासुद्धा मी ह्याच्यामध्ये ॲड केलेल्या होत्या. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक छोटी वाटी भरून ओलं खोबरं घेतलेलं आहे. जेवढी डाळ आहे तेवढंच ओलं खोबरं आणि तेवढाच कांदा घ्यायचा आहे. मूठभर कोथिंबीर घालायची आहे आणि हे सगळं साहित्य आता मी मिक्सरच्या जारमध्ये काढून घेते. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्याचबरोबर एक छोटी वाटी भरून पाणीसुद्धा ॲड करायचं आहे. हे सगळं मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचं आहे आणि 1 चमचाभर मी ह्याच्यामध्ये साखरसुद्धा घातलेली आहे. साखरेमुळे या चटणीची टेस्ट आणखी एनहान्स होते, म्हणूनच मी ह्याच्यामध्ये साखरसुद्धा ॲड केलेली आहे. आणि गरजेनुसार आणखी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि परत एकदा हे सगळं छान ग्राइंड करून घ्यायचं आहे. आपली हिरवी चटणी तयार आहे मंडळी. चटणीची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त ॲड करून करू शकता. तर आपल्या चटणीसाठी एक चुरचुरीत असा तडका करून घेऊयात किंवा फोडणी करून घेऊयात. त्यासाठी कढईमध्ये मी अर्धा चमचा तेल छान गरम झालं की त्यामध्ये 1 चमचाभर मोहरी घालायची आहे, पाव चमचा हिंग घालायचा आहे, कढीपत्त्याची 5-6 पानं घालायची आणि 1 सुकी लाल मिरचीसुद्धा ॲड करायची आहे. सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि अशी ही फोडणी आता आपण चटणीवर घालून घेऊयात. तर आपली चटणीसुद्धा तयार आहे, डोसेसुद्धा तयार आहे. सकाळच्या वेळेस असा प्रोटीन रिच नाश्ता जर तुम्ही केला ना तर दिवसभर तुम्हाला फ्रेश आणि ताजंतवान वाटेल आणि त्याचबरोबर पोटभरीचा असा हा नाश्ता आहे. झटपट बनतो आणि अशा हेल्दी रेसिपीज तर ट्राय केल्याच पाहिजे. वेट लॉससाठी सुद्धा हा बेस्ट ऑप्शन आहे मंडळी. नक्की बनवून बघा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीजचे अपडेट तुम्हाला येत राहतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी थँक्यू सो मच. बाय.